की हा जो नूतनदास ओलाराम आहे त्याने त्याच्या पत्नीची चाकूने हत्या केली. पाकिस्तानी नागरिक आहेत आणि ते शॉर्ट टर्म व्हिसावर इंडियामध्ये आलेले आहेत. खारघर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील डॉल्फिन प्राईड नावाच्या सोसायटीमध्ये अ, पाकिस्तानी नागरिक ज्यांचं नाव सपना नूतनदास आणि नूतनदास ओलाराम राहत होते एका फ्लॅटमध्ये. ते नोव्हेंबर 2024 मध्ये शॉर्ट टर्म व्हिसावर भारतामध्ये आलेले होते. त्यांना 2 मुलं होते, एक 10 वर्षाचा, 6 वर्षाचा. काल एक मुलगा शाळेत गेला होता, एक मुलगा क्लासला गेला होता. मग साधारणतः 10:30च्या सुमारास तो परत आल्यानंतर त्याला लक्षात आलं की त्याच्या घराचा दरवाजा लॉक आहे आणि आई किंवा वडील दोघंही दरवाजा उघडत नाहीयेत. बराच वेळ त्यांनी वाट पाहिली, नातेवाईकांना कळवलं. तेव्हा ह्याच्यातली जी सपना आहे तिची बहीण ही भारतातच राहायला आहे. ही नातेवाईक आणि मित्रांसोबत आली. मग त्यांनी शेजारच्या फ्लॅटमधून जाऊन बघितलं असता शेजारच्या फ्लॅटची गॅलरी आणि ह्यांची गॅलरी ही एकमेकाला लागून होती. त्याच्यापैकी एका व्यक्तीने या गॅलरीतून त्या गॅलरीत प्रवेश केला आणि मध्ये त्याला दिसलं की सपना आणि नूतनदास हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आहेत आणि आतून दरवाजा बंद आहे. त्याने तो दरवाजा उघडला आणि मग त्यानंतर सगळे नातेवाईक मित्रांनी आत प्रवेश केला. पोलिसांना कळवलं. पोलीस घटनास्थळी गेले. सगळे पुरावे गोळा केले. या प्रकरणामध्ये आपण खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे. प्रथमदर्शनी असं दिसून येतं की हा जो नूतनदास ओलाराम आहे त्याने त्याच्या पत्नीची चाकूने हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवर पण चाकूने वार केले आणि आत्महत्या केली. सर, हे दोन्ही हिंदू आहेत की मुस्लिम? त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम कोण आहे? हे दोघंही हिंदू आहेत, पाकिस्तानी नागरिक आहेत आणि ते शॉर्ट टर्म व्हिसावर इंडियामध्ये आलेले आहेत. आता तपास चालू आहे, परंतु ह्या ज्या मृतक सपना आहे हिच्या 2 बहिणी इथं राहण्यास आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की नवरा बायकोमध्ये लग्न झाल्यापासून वाद व्हायचे. हा जो नूतनदास आहे रागीट स्वभावाचा होता. तो बऱ्याचदा मारहाण पण करायचा आणि सपनाला वापस पाकिस्तानात जाण्याची इच्छा होती. तिला इथं मन लागत नव्हतं तिचं. आणि हा जो नूतनदास आहे तिचा पती, तो भारतातच राहावा अशी तिची इच्छा होती. या कारणावरून पण वाद व्हायचे असं मृतकाच्या बहिणीनं सांगितलेलं आहे. आणि 25 मे रोजी त्यांनी मारहाण पण केली होती बायकोला आणि तेव्हा पोलिसांना बोलवण्यात आलं होतं कंट्रोल रूमला फोन करून. तेव्हा सपनानी स्वतःच्या नवऱ्याविरुद्ध तक्रार देण्यास नकार दिला होता. तिनं सांगितलं आमच्या घरातलीच बाब आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.